वंदना बनरे पुन्हा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज आपण बनवणार आहे पनीरची रेसिपी। मी त्याच्यात टोमॅटो यूज नाही करणार आहे। टोमॅटोच्या जागी आपण काय यूज करणार आहे ते आपण रेसिपीतच बघूया। तर चला, माझी जास्त बडबड कमी करते आणि पटापट तयारीला लागूया आपण। तर चलो सुरुवात करते। सगळ्यात पहिला मी पनीर फ्राय करून घेणार आहे। पटापट होतो, असं काही जास्त वेळ नाही लागत आपल्याला। ब्राउन होईल तर आपण त्याला फ्राय करून घेऊया। मी पीसेस मोठेच ठेवलेत यंदा, आपल्याला पनीरची भाजी करायची आहे ना, म्हणून थोडे पीसेस मोठे ठेवा। आता आपण ह्याला ब्राउन करून घेऊया। पनीर फ्राय होत आहे, मी एवढं पण फ्राय नाही करणार आहे, नॉर्मल ब्राउन होईपर्यंत फ्राय करायचं आहे। तर आपण दुसरं साहित्य बघूया तिथपर्यंत। तर मंडळी, तुम्ही बघू शकता पालक पूर्णपणे नरम झाला आहे। आपल्याला हे एवढंच वाटण शिजवायचं आहे, जास्त नाही शिजवायचं। तर चला आता आपण ह्याचं ग्रेव्ही करूया ह्याची। तर मंडळी, मी वाटण वाटले, पण अजून एक गोष्ट ह्याच्यात टाकायची ती कोथिंबीर। आता आपण ह्याच्यात कोथिंबीर ॲड करूया। फ्रेश कोथिंबीर घ्या, असं नाही की त्याचे फक्त पत्ते पानच घेता, तुम्ही त्याची देठं पण घेऊ शकता कवळे असतील तर। आता आपण हे वाटण करून घेऊया। तर मंडळी, आपण ह्याच पॅन मध्ये 2 चमचे तेल वापरूया। हे तेल गरम झालं का ह्याच्यात आपण अख्खे गरम मसाले टाकूया। तेल गरम झाले तर आपण ते अख्खे मसाले टाकूया। पण काही जास्त फ्राय नाही करायचे। तडतडलं जिरं आपलं तडतडायला लागलं म्हणजे आता आपण दुसरी गोष्ट वाटण आपलं तडतडलंय तर त्यामध्ये एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कारण की ह्याच्यानंतर जी प्रोसिजर आहे ती तुम्हाला हात न थांबवता करायची आहे। ती म्हणजे आहे आपल्याला दही। जे आपण दही मसाले टाकून मिक्स करून ठेवलेत ना, ते व्यवस्थित आपल्याला हलवायचं आहे। तर आता आपण पहिलं ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया। तुमच्या अंदाजे तुम्ही मीठ टाका, मी माझ्या अंदाजे मीठ टाकते। मी पनीर पाव किलो घेतलेलं, त्या पाव किलोच्या पनीरची ग्रेव्ही मी तुम्हाला दाखवते। जसं तुम्ही पनीर वाढवाल, अर्धा किलो आहे, 1 किलो आहे, त्याप्रमाणे तुम्ही ग्रेव्ही पण वाढवा। थोडीसं ह्याच्यात बुडबुडे आले का मग आपण दही टाकूया। तर मी त्याच्यात थोडंसं पाणी ॲड केलंय उकळी येण्यासाठी। आता ह्याच्यावर मी ढाकण ठेवते आणि मग 5 मिनिटांनी ढाकण काढून मग त्याच्यात आपण पनीर ॲड करूया। तर आता आपण ढाकण काढूया। बघा अशी मस्त उकळी आली आहे त्याला, खाली पण लागलं नाही, काही नाही। आता आपण ह्याच्यात पनीर सोडूया। थोडासा गॅस बारीक करते। ही झाली आपली पनीरची भाजी। तर बघितले मंडळी, आपली रेसिपी झाली आहे। तर तुम्हीही बनवून बघा, तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा। आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। नेहमी माझ्या रेसिपी मीच खाऊन बघते, तर यंदा तुम्हीही बनवून बघा माझ्या रेसिपी आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी वाटली। तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ नवीन काहीतरी घेऊन। तब तक के लिए बाय बाय।